नमस्कार, मी उमा चिट्याला PSTV न्यूज करिता महिलांसाठी विशेष बातमी। मुंबई प्रांतीय पद्मशाली संघ महिला विभागातर्फे महिला दिन सोहळा उत्साहात संपन्न। मुंबई प्रांतीय पद्मशाली संघ महिला विभागातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिन सोहळा प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला। या कार्यक्रमाला महिला सक्षमीकरणाचा संदेश देत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत लाभली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला विभागाच्या अध्यक्षा कटकम विजयालक्ष्मी होत्या, तर सेक्रेटरी कविता पेरला यांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळली। त्यांना साथ श्रीमती अरुणा कोडुरू यांनी दिली। या सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या म्हणून सौ संगीता यशवंत इंदापुरे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पद्मशाली महिला संगम या उपस्थित होत्या। तसेच मान्यवर पाहुण्या म्हणून डॉक्टर विमला रामकृष्ण मुशम, प्राध्यापिका पॅथॉलॉजी विभाग, नायर हॉस्पिटल आणि सौ भाग्यश्री मनोहर नडीमेटला कन्ना, राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या कला शिक्षिका यांनी उपस्थित राहून महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले। मुंबई प्रांतीय संगमच्या माजी अध्यक्षा श्रीमती शैलजा गुंटूक यांना या वर्षीचा राजमाता अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त प्रित्यर्थ सर्वांतर्फे सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात 17 विविध जुन्या गाण्यांवर जुन्या काळातील तेलुगू सिनेमा अभिनेत्रीच्या शैलीतील आकर्षक सांस्कृतिक नृत्य सादर करण्यात आले। मुंबईतील विविध संगमच्या वतीने सादर करण्यात आलेल्या या नृत्याविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली। या सोहळ्यास मुंबई प्रांतातील जुने 27 संगम तसेच नवीन 3 संगम अशा 29 संगमचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। यासोबत महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघाचे यशवंत इंदापुरे, मुंबई प्रांतीय पद्मशाली संगमचे अध्यक्ष सैवे रामुलू, सचिव यापुरम व्यंकटेश, पोतू राजाराम, बुधारप राजाराम तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते। उपाध्यक्षा उमा चिट्याला, सरोजा मामेडी, शारदा पापन यांचेही सोहळ्यास मार्गदर्शन लाभले। सर्व मान्यवरांनी कार्यक्रमाचे कौतुक करत महिला शक्तीच्या कार्याला सलाम केला। कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन चित्रा वन्नम यांनी केले। त्यांच्या प्रभावी आणि मनमोहक निवेदनामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली। या कार्यक्रमासाठी भरघोस मदत मिळाली। तसेच श्री जयप्रकाश वेमुला यांनी विशेष कौतुक करत प्रत्येक संघाला 5,000 रुपयांची आर्थिक मदत दिली। महिला सन्मान, एकता आणि संस्कृतीचा सुंदर संगम घडवणारा हा कार्यक्रम यशस्वीरित्या कुठल्याही दिवशी आपण हा महिला दिवस साजरा करू शकतो। आणि मला आज खूप म्हणजे कार्यक्रम तर खूपच सुंदर चालला, रंगत आला होता खूप कार्यक्रम। आणि मला हे कन्सेप्ट फार आवडलं की तुम्ही इतकी छान आदरांजली दिली सगळ्या म्हणजे लेडीजला, ज्या आपल्यात म्हणजे विस्मरणात गेलेली गाणी सुद्धा मला इथं छान ऐकायला मिळाली। जी गाणी आता खूप विसरायला आलं होतं त्यांची सगळ्यांची ओळख तुम्ही करून दिली आज। आणि मला एक खूप छान आवडलं एक ह्याच्यातलं कन्सेप्ट की तुम्ही वयाची बंधनं घातली नाही, की वय नाही, वय कुठल्याही वयात आपण हे करू शकतो। हे तुम्ही आज महिलांनी सिद्ध करून दाखवलं। महिलांना सिद्ध करायला वेळ लागत नाही, योग्य संधी मिळाली पाहिजे, योग्य पाठिंबा मिळाला पाहिजे। प्रत्येक स्त्रीला यशामागे त्यांच्या पुरुषांचा पाठिंबा असतो। सासरे असू दे, नवरा असू दे किंवा घरातले करते आजोबा असू देत, कोणी पण पुरुषांचा पाठिंबा असावा लागतो। पण प्रत्येक कुटुंबात मला सांगावंसं वाटतं की असं पाठिंबा मिळेलच असं नाही। प्रत्येक सावित्रीबाईंना फुले मिळतीलच असे नाही। तर ही पाठिंबा न मिळालेल्या महिलांनी काय करावं? प्रत्येकाला वाटतं की नाही असं आपण ह्या वयात पण स्टेजवर यावं, आपल्याला कार्याचं एखादं कौतुक व्हावं। प्रत्येकाला वाटतं की माझं कार्याचं कुठंतरी कौतुक, मला जे येतं ते डान्स, गाणं, नाचणं हे नाही, मला जे येतं ते, मला एखादी पाककृती चांगली येत असेल, मला अजून वेगळं काही येत असेल तर प्रत्येकाला वाटतं की माझ्या कामाचं कुठंतरी कौतुक व्हावं। पण प्रत्येक कुटुंबात असा पाठिंबा मिळेलच असं नाही, प्रत्येक कुटुंबात त्यांना सपोर्ट करेलच असं नाही। पण आपण नाराज होऊ नये, कारण आपण 9 महिने एका बाळाला आपल्या उदरात वाढतो, जन्म देतो, एक मुलगा असू दे मुलगी असू दे, तिला घडवण्याचं भाग्य आपल्या स्त्रीला मिळते की नाही? मग ती महिला, ती पिढी आपण सक्षम करू शकतो। त्या मुलाला किंवा मुलीला समाजात वावरत असताना महिलांचा सन्मान करायला आपण शिकवू शकतो। मला सपोर्ट मिळाला नाही असं जर असेल एखादी महिलेला, जिला सपोर्ट मिळाला नाही, तर ती आपल्या पिढीला तशी घडवू शकते असं मला आज आवर्जून तुम्हाला सांगायचं वाटतं की ही पिढी घडवण्याचं भाग्य आपल्याला लाभलेलं आहे। मुलगी असू दे, मुलगा असू दे, मुलीला सुद्धा आपण सांगणं गरजेचं आहे आजच्या काळातल्या मुलीला की तुझं लग्न झाल्यावर जेव्हा तुला सासू सासरे मिळतात ते सासू सासरे नाही, तुझे आई वडील आहेत
खरं नाही. मला आवर्जून सांगावं असं वाटतं की प्रत्येक मुलींनी आपल्या सासू सासऱ्यांना आई वडील म्हणावं आणि त्यांना एक नवीन कुटुंब न म्हणता जुनं कुटुंब, आपले दीर, आपला भाऊ आहे, आपली नणंद, आपली बहीण आहे, असं जर वागलं प्रत्येक महिलांनी, प्रत्येक मुलींनी हे संस्कार आई वडिलांनी घातले तर खरंच पुढे आपले खूप छान प्रगती होईल. प्रत्येक महिलेला प्रत्येक तिच्यात काय कलागुण आहे ते बाहेर काढण्याची संधी तिला मिळेल. जर ते भाग्य आपल्याला लाभलं नाही तर आपल्या येणाऱ्या पिढीला तर ते आपण भाग्य लाभू शकतो. आज महिला दिवस मला हे सांगायचं म्हणजे मला असं वाटतं. आणि जे कार्यक्रम झाले ते खूप छान झाले आतापर्यंतचे कार्यक्रम. त्यात मला मॅडम एक ओळ बोलते मी, मला एक त्यातलं खूप स्मिता पाटीलचं फार आवडलं, जुनी गाणी, मराठी गाणी मला ऐकायला मिळाली. आणि दुसरं मला एक हे सावित्रीचा जो हे केला होता, सावित्री सिनेमाचा त्यांनी शो केला होता, त्यातली सावित्रीची भूमिका करणाऱ्या मुलीचं खरं मनापासून कौतुक. ती एक ऍक्टर जिवंत आहे, एक कला तिच्यात खूप जिवंत आहे. तिचं ऍक्टिंग मला फार फार मनाला भावून गेलं. प्रत्येक कार्यक्रम इथं छान झाला, नावं ठेवण्यासारखं काहीच नाही. प्रत्येक मोतींची माळ होती ना, तो प्रत्येक मोती म्हणजे महत्वाचा असतो. प्रत्येक कार्यक्रम खरंच खूप छान झाला. आणि विमान अपघातातलं जे सौंदर्याचं दाखवलं होतं ते खूप छान दाखवलं. म्हणजे खरोखर रिअल आपण सिनेमा बघतो असं भास झाला. सगळेच कार्यक्रम छान झाले. वयाचं बंधन घातलं नाही. पुन्हा एकदा मला हे फार फार आवडलं. माझ्या संस्थेत सुद्धा मी असं करेन की वयाचं बंधन न ठेवता प्रत्येकाला स्टेजवर याची संधी मिळाली पाहिजे. खूप खूप धन्यवाद मला इथं सत्कार केल्याबद्दल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मार्कंडेय.